श्री गुरुचरित्र अध्याय 50 सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्यावलोकनम नाम 50तमोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वती नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका, पूर्वे रजक कथानका तू ते आपण निरोपिले। त्याने मागे तलावर राजपद धुरंधरू प्रसन्न झाले, त्यासी श्री गुरुवर दिदलावर पर्येसा उपजला तोमलेंच यातीत। विदुरानगरी राज्य करीत पुत्र पौत्री अनेक रीतीत, महानंदे पर्येसा ऐसा राजा तो यवन होता। पण संतोषोन अश्वगज अपार धन पाय भारा मिती नाही। आपण तरी यातीहीन पुण्यवासना अंतःकरण, दान धर्म करे जाण समस्त याती एको भावे। विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्व संस्कारी, असती देवालय भूमीवरी उपद्रव नयदी तयांसी। त्याचे घरचे पुरोहित तयारायासी शिकवीत, आपण होऊन म्लेंछ यात देव द्विजा निंदावे। त्याते तुम्ही सेविता देख, त्याने होय अपार दोष प्राप्त। याती धर्म करणे मुख्यता पुण्य अपार असे जाणा। मंदमती द्विज जाती देखा पाषाण पूजा करीते, समस्तांते देव म्हणती काष्ट वृक्ष पाषाणांसी। धेनुसी म्हणती देव, म्हणती देव अग्नि सूर्य। तीर्थयात्रा नदी तोय समस्ता देव म्हणती देखा। ऐसे विप्रमंदमती निराकारा साकार म्हणती, त्यांते म्लेंछ जे भजती अधोगती पावती ते। ऐसे यवन पुरोहित राया पुढे सांगती हित, ऐकोनी राजा उत्तर देत कोपे करुणी पर्येसा। राजा म्हणे पुरोहितांसी, तुम्ही निरोपिले आम्हासी। अनुरेणु तृण काष्टेंसी सर्वेश्वर पूर्ण असे। समस्त सृष्टी ईश्वराची, स्थावर जंगम रचिली साची। सर्वत्र देव असे एकची, तर्क भेद असे मतांचे। समस्त यातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती। पृथ्वी आप तेज वायुरिती, आकाश पासाव पर्येसा। समस्तांची वृद्धी एक आणि ती मृत्तिका कुलाल लोक। नाना परिच करीती ऐक भांडी भेद परोपरी। नाना परिचा धेनू असती, क्षीर एकची वर्ण दिसे श्वेती। सुवर्ण जाणा तयाच रीती, परोपरीचे अलंकार। तैसे देह भिन्न जाणा, परमात्मा एकची पूर्ण। जैसा चंद्र एकची गगनी, नाना घटी दिसत असे। दीपासता एक घरी लाविते, वाती सहस्र जरी। समस्त होती दीपावरी, भिन्न भाव कोठे असे। एकची सूत्र आणोनी, नाना परिचय ओविती मणी। सूत्र एकची जाणोनी, न पहावा भाव भिन्न। तैषा याती नाना परी, असती जाण वसुंधरी। समस्तांची एकची हरी, भिन्न भाव करू नये। आणि का तुम्ही म्हणाल ऐसे, पूजिती पाषाण देवा सरिसे। सर्व ठाई पूर्ण भासे, विश्वात्मा तो एकची। प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी म्हणून सांगताती प्रसिद्धी। आत्मा राम पूजती विधी, त्यांचे मती ऐसे असे। स्थिर नवे अंतःकरण म्हणून करती प्रतिमा खूण। नाम ठेवून नारायण तया नामे पूजिताते। त्याते तुम्ही निंदा करिता, तरी सर्वांठाई परिपूर्ण म्हणता। प्रतिष्ठा वया पुल्या मता, द्वेष
क्लेश आम्ही का करावा. या कारणे ज्ञानवंती करू नये निंदा स्तुती. असती नाना परिचयाती आपुने राहटी राहटते. ऐशा परिपुरोहितांसी सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजंवरी. राजा देखा येणे परी होता तया विदुरा नगरी. पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक एक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती तया स्फोटकासी लेप करीती. शमन नोहे कवणे रीती महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी श्री गुरु होते गाणगा भुवनी. विचार करती आपुले मनी राजा येईल म्हणून या. येथे येती म्लेंछ लोक होईल द्विजा उपबाधक. प्रकट झालो आता ऐक येथे आम्ही असू नये. प्रकट झाली महिमा ख्याती पाहावया येती म्लेंछ याती. आता आम्ही राहावे गुप्ती लौकिकार्थ परियेसा. आले ईश्वर नाम संवत्सरू सिंहराशी आला असे गुरु. गौतमी तीर्थ असे थोरू यात्रा प्रसंगे जावे आता. म्हणती समस्त शिष्यांसी करा आयती वेगेसी. येतो राजा बोलवावयासी जावे त्वरित गंगेला. ऐकोनी म्हणती शिष्यजन विचार करती आपणात आपण. जरी येईल राजा यवन केवे होय म्हणताती. ऐसा मनी विचारिती काय होईल पाहावे म्हणती. असे नृसिंह सरस्वती तोची रक्षील आमासी. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती. राजा यवना जाहली मती पूर्व संस्कारे परियेसा. स्फोटकाच्या दुःखे राजा अपार कसला सहजा. नाना परीची औषधे निजा करिता तयान होय बरवे. मग मनी विचार करी स्फोटके व्यापिले अपरंपरी. वैद्याचे नवे दूरी काय कारणे म्हणतसे. बोलावनी विप्रांसी पुसे काय उपावयासी. विप्र म्हणती रायासी सांगो ऐका एक चित्ते. पूर्वजन्म पाप करिता व्याधी रूपे होमून पीडिता. दान धर्म द्यावे तीर्था व्याधी जाय परियेसा. अथवा भल्या सत्पुरुषासी भजावे आपण भावेसी. त्याचे दृष्टी सुधारसी भरवे होय परियेसा. सत्पुरुषाचे कृपा दृष्टी पापे जाती जन्मसाठी. मग कैंचा रोग पोटी स्फोटकादी त्वरित जाय. ऐकोन या विप्र वचन राजा करीतसे नमन. माते तुम्ही नमना यवन दास आपण विप्रांचा. पूर्वापार जन्मी आपण केली सेवा श्री गुरुचरण. पापास्तव जन्मलो जाण यवनाचे कुळी देखा. एखादा पूर्व वृत्तांत माते निरोपावा त्वरित. महानुभाव दर्शन होता कवणाचा रोग गेला असे. रायाचे वचन ऐकोनी विचार करीती विप्रमनी. सांगू नये स्थानी एकांत स्थळ पाहिजे. तुम्ही राजे म्लेंछ जाती समस्त तुम्हा निंदा करीते. आम्ही असो द्विजयाती केवी सांगणे म्हणताती. विप्रवचन ऐकोन विनवी तसे तो यवन. साड नाही जाती वीण आपणास तुम्ही उद्धरावे. ऐसे रायाचे अंतःकरण अनुतप्त झाले असे जाण. मग निरोपिती ते ब्राह्मण तया रायासी परियेसा. विप्रमणती रायासी स्थान बरवे पाप विनाशी. जावे तुम्ही सहजेसे विनोदार्थ परियेसा. तेथे स्थळ असे बरवे एकांत स्थान पाहावे. स्नान करावे मनोभावे एकचित्त परियेसा. ऐकून या विप्र वचन संतोषला राजा आपण. निघाला त्वरित तेथून पाप विनाश तीर्थासी. समस्तांते राहुनी एकला गेला तया स्थानी. स्नान करिता तत्क्षणी आला एक यती तेथे.
राजा देखोन यतीसी नमन करी भावेसी दावितसे स्फोटकासी म्हणे उपशमन केले होय ऐकोनी तयाचे वचन सांगता झाला तो विस्तारून महानुभावाचे होता दर्शन तुझ बरवे होईल पूर्वी याचे आख्यान सांगेन ऐक विस्तारून एक चित्ते करुणी मन ऐक म्हणती तय वेळी अवंती म्हणजे थोर नगरी तेथे होता एक दुराचारी जन्मून या विप्र उदरी अन्योन्य राहटत असे आपण असे मदोन्मत्त सकळ स्त्रियांसवे रमत संध्या स्नान केले त्यात अन्य मार्गे राहटत असे ऐसे दुराचारीपणे राहटत असे तो ब्राह्मण पिंगला म्हणजे वेश्या जाणतये सवे वर्तत असे न करी कर्म संध्या स्नान रात्रंदिवस वेश्यागमन तिचे घरींचे भक्षी अन्न येणे परी नष्टला असे ऐसे असता वर्तमानी ब्राह्मण होता वेश्या सदनी तेथे आला एक मुनी ऋषभ नामा महायोगी तया देखोनी दोघे जण करीती साष्टांगी नमन भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरात पैसो घालिती पीठ बरे पूजा करीती षोडशोपचारे अर्घ्यपाद्य देऊनी पुढारे गंधाक्षता लाविताती नाना परिमळ पुष्प जाती तया योगी आसी पूजिती परिमळ द्रव्य अनेक रीती समर्पिली तया योगेश्वर चरण तीर्थ घेऊन पान करीती दोघे जण त्यासे करविती भोजन नाना परिपक्वान्यसे करवुनिया भोजन केले हस्त प्रक्षालन बरवा पलंग आणून देते तया योगी आसे तया मंचगिनी जबून तांबूल देती आणून करीती पाद संवाहन भक्ती भावे दोघे जण निद्रिस्त झाला योगेश्वर दोघे करीती नमस्कार उभे राहुनी चारी प्रहर सेवा केली भावेसे उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी निरोप घेऊनी संतोषी गेला आपुल्या स्थानासी ऐसे विप्रे वेश्या घरी क्रमिले क्वचित दिवसवरी प्राय गेली त्याचे शरीर वृद्धाप्य जाहले तयासी पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी पिंगला नाम वेश्यासी दोघे पंचत्व पावली पूर्व कर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी दशर्णवाधिपती शाकुशी वज्रबाहूचे उदरात तया वज्रबाहूची पत्नी नाम तिचे असे सुमती जन्म झाला तिचे पोटी तोची विप्र परियेसा तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणीच्या गर्भेसी उद्भवला विप्र परियेसी राजा समारंभ करीत असे देखोनिया तिचे सवतीसी क्रोध आला बहुवसी गर्भ झाला सपत्नीसी म्हणून धरिला द्वेष मनी सर्प गरळ आणून दिले सवतीस नाना यत्नी गरळ भेदिले अति गहनी तया राया ज्येष्ठ स्त्रियसी दैव योगेन ये मरण भेदिले विष महादारुण सर्व शरीरी झाले व्रण महाकष्ट भोगीत असे ऐशा परिराजपत्नी कष्टे झाली प्रसूत बहु कष्टेनी उपजता बाळाचे तनी सर्वांगी व्रण माता सुदासी महाक्लेशी पीडित सर्वांगी स्फोटक बहुत रात्रंदिवसा क्रंदत कष्टत होती परियेसा विष व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिवानिशे दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशींच्या वैद्यांसी बोलाविती चिकित्सेसी वेचेती द्रव्य अपारेसी काही केलिया नव्हे बरवे तिये माता बाळकांसी व्रण झाले बहुवसी निद्रा नाही दिवानिशी सर्वांगी कृमी पडले जाणा
त्यात ते देखो निरायासी दुःख झाले बहुवसी निद्रा नाही दिवानिशी त्याच कष्ट देखून या व्यथे करुणी माता सूत शरीरी सर्व क्रूश होत अन्न उदक नवचे क्वचित क्षीण झाली येणे परी राजा येऊन एके दिवशी पाहे आपुले स्त्री सुतासी देखून या महाक्लेशी दुःख करीतसे परी ऐसा म्हणे आता काय करू केवी करणे प्रतिकारू नाना औषधे उपचारू करिता स्वस्त नव्हेचे स्त्री पुत्रासी ऐशी गती जिवंत शव झाली असती याते नवे बरवे निश्चिती केवी पाहू म्हणत असे आता यासी पाहावयासी कंटाळा येतो आम्हासी बरवे नव्हे सत्ययांसी काय करणे म्हणत असे याते देखता आम्हासी व्रण लागती देहासी हे असती महादोषी यांते त्यजू म्हणत असे जे असती पापी जन त्यांते जीवित्व अथवा मरण जहाले देहान सुटे पाप आपण भोगल्या वाचोनी परियेसा विचार करुनी मानसी बोलावून कोळियासी सांगत असे विस्तारेंसी ऐका श्रोते एक चित्ते राजा म्हणे दूतासी माझे बोल परियेसी नेऊनी आपुले स्त्री पुत्रांसी अरण्यात टाकावी मनुष्यांचा संचार जेथे नसेल विचार तेथे ठेवी वेग वक्त्र म्हणे राजा श्रीसुतांसी येणे परी दूतासी राजा सांगे विस्तारेंसी रथ दिधरा संजोगेसी घेऊन निघाला झडकरी तिचे दास दासी सकळ दुःख करीती महाप्रबळ माता पिता बंधू सकळ समस्त प्रलाप करिता ते दुःख करीती नगर नारी हा हा पापी दुराचारी स्त्री पुत्रांसी कैसा मारी केव्ययांते राणा पाठवित रथावरी बैसवूनी घेऊन गेला महाराणी जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेवले परियसा दूत आला परतोनी सांगे रायासी विस्तारोनी महारण्य दुर्गम वनी तेथे ठेवले म्हणतसे ऐकोनी राजा संतोषला दुसरे स्त्रियांशी सांगता झाला दोघांशी आनंद झाला वनी राहिले माता सुत दोघे जण पीडताती महाव्रणे कष्टती अन्न उदका वीण महारण्य वनात राजपत्नी सुकुमार तयावरी रोग थोर चालू न शके रान घोर महाकंटक भूमीसी कडिये घेऊन बाळकासी जातसे ती मंद मंद गमनेसी आठवी आपुणे कर्मासी म्हणे आता काय करू तयावनी मृगजाती व्याघ्र सिंहादिक दिसताती सर्पथोर परिमिती हिंडताती वनांतरी म्हणे माते व्याघ्र कान मारी पुरे माते आता संसारी ऐसे पापिणी मी थोरी वाचून काय कामासे म्हणून जाय पुढती क्षण क्षणा असे पडती पुत्रा सहित चिंता करी जात असे वनात उदका विणे तृषाक्रांत देह व्रणे असे पीडित व्याघ्र सर्पादी देखत भय चकित होतसे देखे वेताळ ब्रह्मराक्षस कोली भालू वापरियेस केश मोकळे आपणास पाय मोकळे जातसे ऐसे महारण्यात राजस्त्री असे हिंडत पुढे जाता देखिला पंथ गुरे सरती रानात तयापाशी जावोनी पुसतसे करुणा वचनी गोरक्षकांते विनभूनी मागे उदक कुमारकासी गोरक्षक म्हणती ती ऐसी जावे तुवा मंदिरासी
तेथे उदक बहुवसी अन्नही तू ते मिळेल. म्हणून मार्ग दाखविती हळूहळू जाय म्हणती. राजपत्नी मार्ग क्रमिती गेली तया ग्रामात. तया ग्रामी नरनारी दिसताती अपरंपरी. देखोनी झाली मनोहारी उसे तया स्त्रियांसी. म्हणे येथे कवन राजा संतोषी दिसती समस्त प्रजा. ऐकोनी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यात्मा. याचे नाव पद्माकर पुण्यवंत असे नर. तू ते रक्षेल अपार म्हणून सांगती तियेसी. इतुकी अवसरी तया वेश्याची या घरी दासी होती मनोहरी. ती आली तिये जवळी येऊन पुसेती वृत्तांत. घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामीसी सांगत. आद्यंत विस्तारेसी तीस देखून या वैश्यनाथ. कृपा करी अत्यंत नेली आपुल्या मंदिरात. दिधले एक गृहतीसे कुसोनिया वृत्तांत. वाणिज्य दाहला कृपावंत. दिले अन्न वस्त्र बहुत नित्य तीसी रक्षितसे. ऐशी तया वैश्या घरी होती रायाची अंतुरी. वर्धतसे पिडा भारी व्रणन वचे परियेसा. येणे परिराज सती तया वैश्याचे घरी होती. वाढिन्नले व्रण सूती प्राणांतक होतसे. वर्षदायसे एके दिवसी प्राण गेला कुमरकासी. प्रलाप करी बहुवसी राजपत्नी परियेसा. मूर्छा येऊन तये क्षणी राजपत्नी पडे धरणी. आपुले पूर्व आठवूनी महाशोक करीतसे. तया वाणियाच्या स्त्रिया देखा संभोगिताती तय बाळेगा. कवणे परी तिचे दुःख शमन नव्हे परियेसा. नाना परी दुःख करी आठवी तसे पूर्वापरी. म्हणे ताता माझ्या शौरी कोठे गेलासी बाळका. राजकोळे पूर्ण चंद्र माझा तू आनंद वरद. माते सांडून जाता बोध काय तू ते बरवे असे. माता पिता बंधुजन सोडून आले माझ्या प्राणा. तुझा भरवसा होता जाण मज रक्षसी म्हणून या. माते अनाथ करून तू जातोसी सोडून. आता मज रक्षील कवण प्राण त्यजिन म्हणतसे. येणे परिराजपत्नी ऐका शोक करी महादुःखा. देखून या नगर लोक दुःख करीती परियेसा. समस्त ही दुःखाहूनी पुत्र शोक महावन्ही. माता पित्यांते दाहोनी भस्म करी परियेसा. येणे परी दुःख करिता ऋषभ योगी आला त्वरिता. पूर्वजन्मींच्या उपकारार्था पातला तेथ महाज्ञानी. योगीशाते देखोनी वंदिता झाला तो वाणी. अर्घ्य पाद्य देवूनी पूजा केली उपचारे. तया अवसरी योगीश्वर पुसे कवण दीर्घ स्वरी. शोक करीतसे अपारी कवण असे म्हणतसे. सविस्तरे वाणी योगियांते सांगता झाला वृत्तांत. योगीश्वर कृपावंत आला तिये जवळिके. म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करीती. कवण जन्मला भूमीसी कवण मेला सांग मज. देह म्हणजे अदृश्य जाण जैसा गंगेत दिसे फेण. व्यक्तं व्यक्त सभेची होणे जली बुद्बुदा परियेसा. पृथ्वी तेज वायू वाप आकाश मिळवणी शरीर व्याप. पंच संयुक्त शरीर रूप दिसतसे परियेसा. पाच भूते पाच ठाई मिळवणी जाता शून्य पायी. दुःख करिता अवकाश नाही वाया काव दुःख करीसी. रेता पासोनी उत्पत्ती भूते निज कर्मे होय निरुते.
काळनाथ आकर्षत वासने परी तया जाण माये पासोनी माया उपजे होय गुणे सत्वरज तमो गुण तेथे सहज देह लक्षण येणे परी या तीन गुणापासाव उपजताती मनुष्य भाव सत्व गुणे असती देव रजो गुण मनुष्याचा जाण तामस तोची राक्षस जैसा का गुण वसे तैसा पिंड जन्म भासे कधी स्थिर न भेषे या संसार वर्तमानी उपजती नर कर्मानुगुणी जैसे अर्धवसे पूर्वगुणी सुख दुःखे घडती देखा कल्पकोटी वर्षावरी जिवंत सती सूर जरी हेही न राहती स्थिरी मनुष्यांचा काय पाड या कारणे ज्ञानीजन उपजता न होती संतोष मन जरी मेलिया दुःख न करणे स्थिर नव्हे देह जाण गर्भ संभवे जिये वेळी नाश म्हणून जाणी जय सकळी कोणी मरती यौवन काळी क्वचित वार्धक्यपणी जाण जैसे कर्म पूर्वार्जित तेणे परियसे घडत माया मोहे पिता सूत म्हणती देखा नरदेही हे जैसे लिखित ललाटेसी ब्रह्मदेवे लिहिले परियेसी काल कर्म उल्लंघावयासी शक्ती नवे कवना जाण ऐसे अनित्य देहासी काव माते दुःख करीसे तुझे पूर्वापर कैसी सांग मज म्हणतसे तुझे जन्मांतरी जाण कवणाची होतीस अंगना किंवा झाली सजननी कवण कवण सुताची सांग मज ऐसे जाणून या मानसी वाया काव दुःख करीसे जरी बरवे तू इच्छेसी शरण जाई शंकरा ऐसे ऐकून राजपत्नी करी योगियासी विनंती आपणासी झाली ऐसी गती राजभ्रष्ट होऊन आले माता पिता बंधुजना सोडून आले मिराना पुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा तया जाहली ऐशी गती वाचोन आपण काय प्रीते मरण व्हावे मज निश्चिती म्हणून चरणी लागले ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजे योगिया मनी पूर्व उपकार स्मरोनी प्रसन्न जाहला तये वेळी भस्म काढोनी तये वेळी लाविले प्रेताचे कपाळी घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला परियेसा बाळक बैसले उठोनी सर्वांग झाले सुवर्णवर्णे माता सूत दोघे जणी व्रण गेले तात्काळी राजपत्नी पुत्रा सहित करी योगी यासी दंडवत ऋषभ योगी कृपावंत आणि भस्म प्रोक्षितसे तात्कालिक दोघे जणासी शरीर झाले सूर्य संकाशी शोभायमान दिसेती कैसी दिव्य देह उभय वर्ग प्रसन्न झाला योगेश्वरू तये वेळी दिदलावरू तुम्हा नव्हे कधी जरू प्राय रूप चिरंजीव तुझा सूत भद्रायुषी कीर्तिवंत होईल परियेसी राज करील बहुवसी पित्या होनी अधिक जाण ऐसा प्रसन्न होऊन योगी गेला तत्क्षणी ऐकराया एको मनी सत्पुरुषाचे सन्निधान सत्पुरुषाची सेवा करिता तुझा स्फोटक जाईल त्वरिता आता न करी काही चिंता दृढ धरी भाव एक ऐसे यतीचे वचन ऐकोनी राजा नमन करीत एक क्षणी विनवी तसे कर जोडून कोठे असे सत्पुरुष माते निरोपावे आता जाईना पण तेथे त्वरिता त्याचे चरण दर्शन होता होईल बरवे म्हणतसे ऐकोनी रायाचे वचन सांगतसे मुनी आपण
भीमातिरी गाणगा भुवन असे ते परम पुरुष तया पाशी तुवा जावे दर्शन मात्रे होईल बरवे ऐको निराजा एको भावे निघता झाला तये वेळी एको भावे राजा आपण घ्यावया श्री गुरु दर्शन प्रयाणांतरी करी प्रयाण आला गाणगा पुरासे ग्रामी पुसे सकळी कांसी ऐको येथे एक तापसी रूप धरिले संन्यासी कोठे आहे म्हणून या भयभीत झाले सकळीक म्हणती आता नवे नीक श्री गुरुसे पुसतो ऐक काय करील न कळे म्हणते कोणी न बोलती तयासी राजा कोपला बहुवसी म्हणे आलो भेटेसी दाखवा आपणासी म्हणतसे मग म्हणती समस्त लोक श्री गुरु अनुष्ठान स्थानी असती नीक आमरजा संगमी माध्यान्निक करोनी ग्रामी येताती ऐसे ऐकून म्लेच्छ देखा समस्तांवर जुनी आपण एका भयसोन आंदोलिका गेला तया स्थानासी दुरोनी देखता श्री गुरुसी चरणी चाले म्लेच्छ पर्येसी जवळी गेला पाहावयासी नमन करून उभा राहे श्री गुरु म्हणती तयासी का रे रजका कोठे अससी बहुत दिवसा भेटलासी आमचा दास होवोनिया ऐसे वचन ऐकोनी म्लेच्छ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांग दंडवत पादुकांवरी लोळे आपण संगतीत अंतःकरण अंगी रोमांचळ उठोन आनंद बाष्पे रुदन करी पूर्वजन्म आठवून देखा रुदन करी अति दुःखा कर जोडून विनवी ऐका नाना परी स्तोत्र करी राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षिले आमासी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज अंधकार सागरात मज घातले का कुपात होऊन मी मधोन्मत्त विसरलो चरण तुझे संसार सागर माया जाळ बुडालो आपण दुर्मती केवळ सेवा न करी श्री चरण कमळी देवांद आपण झालो होतासी तुझवळे निधान नोळखो आम्ही मतिहीन तमांधकारी वेष्टोन चरण विसरलो आपण तुझे तू भक्त जनानुपेक्षिसे निर्धार होतो माझे मानसे अज्ञान सागरी आम्हास का घातले स्वामिया उद्धरावे आता मज आलो आपण याची काज ओने तुझे चरण रज असेन आता जन्म पुरे ऐसे नाना परिदेखा स्तुती करी राये ऐका श्री गुरु म्हणती भक्तने का तुझी वासना पुरतीला राजा म्हणे श्री गुरुसी राजस्फोट आपणासी व्यथा होतसे प्रयासी कृपा दृष्टीने पाहावे ऐसे वचन ऐकून श्री गुरु करीती हास्य वदन स्फोटक नाही दाखवी म्हणून पुसताती यवनासे राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगास सरसे विस्मय करीतसे मानसी पुनरपी चरणी माथा ठेवी राजा म्हणे स्वामी आसी तुझे प्रसन्नत्व आम्हासे राज पावलो मी संतोषी अष्टैश्वर्य भोगिले पुत्र पौत्र देखिले नयनी जाहलो पूर्ण अंतःकरणी आता असे एकमनी ऐश्वर्य माझे अवलोकावे भक्त वत्सल ब्रीद तुझे वासना पुरवावी माझी इंद्रिय संसार उतरून ओझे लीन होईन तुझे चरणी श्री गुरु म्हणती तयासी आम्ही तापसी संन्यासी येऊ नये तुझे नगरासी महापातके होती तेथे नगरी नित्य धेनु हत्या यवन याती तुम्ही सत्या
जीव हिंसा पाप कृत्या वर्जावे आता निर्धारे सर्वांगीकार करोनी राजा लागे दोन्ही चरणी म्हणे मी दास पुरातनी पूर्वापारी दृष्टी देणे पूर्वे माझा जन्म रजक स्वामी वचने राज्य विशेष पावोनी देखिले नाना सुख पुणे एक म्लेच्छदाती दर्शन होता तुझे चरण संतुष्ट झाले अंतःकरण पुत्र पौत्र दृष्टीने पाहणे मग मी राहीन तुझे सेवे ऐसे नाना परी देखा राजा विनवी विषेखा पाया पडे क्षण क्षणी का अति काकुळती येतसे श्री गुरुमनी विचार करीती पुढे होणार ऐसी गती कलियुगी असे दुर्जन याती गौप्य सदा पुढे बरवे सहज जावे सिंहस्तासी महातीर्थ गौतमीसी जावे आता भरवसी येथून या गौप्य व्हावे ऐसे मनी विचारून श्री गुरु निघाले संगमाहुनी राजा आपुले सुखासनी बैसवे प्रीती करून या पादुका घेतल्या आपुले करी सांगा ते येतसे चरणचारी श्री गुरु म्हणती आरोहण करी लोक निंदा तुझ करीते राष्ट्राधिपती तुझ म्हणती जन्म तुझा म्लेच्छयाती ब्राह्मण सेवे तुझा हासती जाती दूषण करीतील राजा म्हणे स्वामी ऐका कैंचा राजा मी रजक तुझे दृष्टी असे निकलोह सुवर्ण होत असे समस्तांची राजा आपण सत्य परिरजक मिगा तुझा भक्त पूर्ण झाले मनोरथ तुझे दर्शन झाले मज इतुकिया अवसरी समस्त मिळाले दळभारी मधोन्मत्ता सती कुंजरी वारू नाना वर्णाचे उभा राहो निराजा देखा समस्त दाखवे सैन्यका संतोषोनी अति हर्षका आपुले ऐश्वर्य दाविदसे श्री गुरु निरोपिती यवनासी आरोहण करिवारुवेसी दूर जाणे असे नगरासी निरोप आमुजा नको मोडू श्री गुरु वचन ऐकून समस्त शिष्यांते आरोहण देता झाला तो यवन आपण वाजी आरूढला आनंद बहु यवनाचे मनी हर्ष निर्भर न माये गगनी श्री गुरु भेटी झाली म्हणून अत्योल्हास करीतसे श्री गुरु बोलती यवनासी म्हणती जाहलो अति संतोषी तुवा भक्ती केली आसी संतोषलो आपण आजे आम्ही संन्यासी तापसी नित्य करावे अनुष्ठानासी तुम्हा समागमे मार्गासी न घडे वेळ संधी समय यासी उपाय सांगेन अंगीकारी तू ज्ञानी पुढे जाऊ आम्ही गहन स्थिर यावे तुम्ही मागे पाप विनाशी तीर्थासी भेटी होईल तुम्हासी ऐसे म्हणून निरायासी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती समस्त शिष्यां समवेत श्री गुरु गौप्य झाले त्वरित मनोवेगे मार्ग क्रमित गेले विदुरा नगरासी पाप विनाशी तीर्थासी श्री गुरु पातले त्वरितेसी राहिले तेथे अनुष्ठानासी समस्त येती भेटीते साखरे सायं देवाचा सूत आला भेटी सनागनाथ नाना परिपूजा करीत समाराधना आरंभिले श्री गुरु देऊनिया पुले घरा पूजा केली षोडशोपचारा आरती करी एक सहस्रा समाराधना केली बहुत इतुके होता झाली निशी श्री गुरु म्हणती नागनाथासी सांगून आलो म्लेच्छासी पाप विनाशी भेटो म्हणून
जावे आम्ही तया स्थानासी येथे राहता परियेसी उपद्रव होईल ब्राह्मणांसी विप्रगृहाम्लेच्छयती ऐसे सांगून आपण गेले पाप विनाशी जाण बैसून या शुभासन अनुष्ठान करीत होते इतुकी अवसरी राजा इकडे काय करी श्री गुरुन दिसती दळ भारी म्हणून चिंता करीत असे म्हणे कटकटा काय झाले श्री गुरुनाथे मज उपेक्षिले काय माझी चुकी देखील म्हणून गेले निघून या मागुती मनी विचारी पुढे जातो म्हणून येरी पाप विनाशी तीर्था तीरी भेटी देव म्हणती माझ न कळे महिमा श्री गुरुचा कवण जाणती अंत त्याचा दैव बरवे होते आमुचे चरण दर्शन झाले आजी राजस्फोटक होता मज आलो होतो याची काज कृपानिधी श्री गुरुराज भेटी झाली पुण्य माझे पुढे गेले निश्चित म्हणून निघाला त्वरित दिव्य वारूवरी आरूढोन निघाला शीघ्र पर्ययसा चतुष्चत्वारी क्रोश देखा राजा पातला दिवसे का पाप विनाशी तीर्थी का अवलोकित से श्री गुरुसे विस्मय करी अति मानसी येऊन लागला चरणांचे विनवीत से भक्तीचे गृहा प्रति यावे म्हणत असे नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोतिया तोरण केले गुढी या मकर बांधवेले समारंभ करी नगरात बैसवूनिया पालखीत आपण चरण चालत नवरत्ने असे ओवाळीत नगर लोक आरत्या आणीती ऐशा समारंभे राजा देखा घेऊन गेला श्री गुरुनायक विस्मय करीती सकळीक महदाश्चर्य म्हणताती लोक म्हणती म्लेच्छयाती पहा हो विप्र पूजा करीती राजानाचार्य म्हणती जाती धर्म सांडिलाजी ज्याच पाहू नये मुख त्याची सेवा करीतो हरिखे राजा नष्ट म्हणून सकळी कमलेच्छयाती बोलती विप्रकुळ समस्त देखा संतोष करीती अति हरुषा राजा झाला विप्रसेवक आता बरवे राजासी ऐसा राजा सता बरवे ज्ञानवंत असे स्वभाव ब्रह्मद्वेषी नवे पहाव पुण्य श्लोक म्हणती तयासी नगर लोक पहावया येती नमन करीती अति प्रीते राजे शरण चाले चालते लोक म्हणती आश्चर्य एक म्हणती हा होय देव म्हणून भजतो म्लेच्छराव या कलियुगी अभिनव देखिले म्हणती सकळीक सवे वाजंत्र्यांचे गजर बंदी जन वाखाणीती अपार राजा पण हर्ष निर्भर घेऊन जातो श्री गुरुसे नाना परींची दिव्य वस्त्रे द्रव्य ओवाळी अमिते टाकी तसे राजा तेथ भिक्षुक तुष्टले बहुत देखा ऐशा समारंभ देखा घेऊन गेला राजा एका महाद्वारा पातला सुखा पाय घणी अंथुरती नाना परींची दिव्यांबरे मार्गी अंथुरिती पवित्र वाजती भेरी वाजंतरे राजगृह पातले महासिंहासन स्थानी शृंगार केला अति गहनी जगद्गुरु तेने भूनी सिंहासनी बैसविले समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण सवे शिष्य चौघे जण जवळी होते पर्ययचा अंतःपुरींचे कुलस्त्रियांचे पुत्र पौत्र सहोदरांशी भेटविले राजे पर्ययसी साष्टांगी नमन करीती ते राजा विनवी स्वामी आसी पौष्य देखिले चरणांसी
न्याहाळावे कृपा दृष्टीसी म्हणून चरणी लागला संतोषले श्री गुरुमूर्ती त्यासी आशीर्वाद देते राजयाते बोलावे ते पुसताती गृहवार्ता श्री गुरु म्हणती रायासी संतुष्ट झालास की मानसी अजूनी भावे की भावेसे विस्तारोनी सांग म्हणती राजा विनवी स्वामियांसी अंतर पडले श्री शरणांसी राज्य केले बहुवसी आता ध्यावी चरण सेवा ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती आमुची भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज करते तुवा यावे भेटीसे ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथोनी राजा विनवी चरण धरोनी ज्ञान मजला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणत आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसी स्नान करून गौतमीसी आले गाणगापुरासी आनंद झाला समस्तांचे श्री गुरु चरण दर्शने संतोषी झाले समस्त लोक पाहया येते कौतुक वंदिताती सकळीक आरती करीती मनोभावे समस्त शिष्यांते बोलावे ते श्री गुरु त्यांचे निरोपिते प्रगट झाले बहुख्याती आता राहावे गौप्य आम्ही यात्रा रूपे श्री पर्वतासी निघालो आता परियेसी प्रगट बोल हाची स्वभावेसी गौप्य रूपे राहू येथेची स्थान आमुचे गाणगापूर येथून नवचो निर्धार लौकिक मते अवधारा बोल करीतो श्रीशैल यात्रा प्रगट निगो यात्रेसी वास निरंतर गाणगा भुवनासी भक्त जनतारा वयासी राहू आम्ही निरंतर कठीण दिवस युग धर्म म्लेच्छ राज्य क्रूर कर्म प्रगट असता घडे अधर्म समस्त म्लेच्छ येथे येते राजाला म्हणून ऐकले जाती यवनी सकळ येतील मन गामनी म्हणून गौप्य राहो आता ऐसे म्हणून शिष्यांते सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नामधारका व्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे पुढे येतील दुर्दीन कारण राज्य यवन समस्त येतील करावया भजन म्हणून गौप्य राहो आता लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्रीशैल्यासी कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका गंगाधराचा सूत सरस्वती असे विनवीत प्रत्यक्ष असे श्री गुरुनाथ देखील आम्ही गाणगापुरी सद्भावे जे भजतील भक्तजन त्यांच्या पुरतील मन कामना संदेह न धरावा अनुमान त्वरित सिद्धी असे जाणा न लागता कष्ट सायासी अप्रयासे काम्यवशी त्वरित जावे गाणगापुरासी कल्पवृक्ष तेथे असे जे जे कल्पितील फळ त्वरित पावतील सकळ धनधान्यादी पुत्र फळ शीघ्र पावतील निर्धारे सिद्ध म्हणे नामधारकासी हे गुरुचरित्र दीनिनिशे मनोभावे वाचनेंचे सकळ कामना पुरतील इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्यावलोकनं नाम पंचाशत्तमोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु विसंख्या 267 यथार्थ श्री गुरुचरित्र म्लेच्छ राजाच्या मांडीवरील फोड शमन ऐश्वर्यावलोकनं नाम अध्याय 50. म्लेच्छ राजाचा सर्व धर्म समभाव. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, हे शिष्या, मागील 9व्या अध्यायात तुला एक रजकाची अर्थात धोब्याची कथा सांगितली होती. त्या रजकाने श्रीपाद श्रीवल्लभांना राज्य मिळावे म्हणून वर मागितला होता.
श्री गुरूंनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला. पुढे तो म्लेच्छ जातीत जन्माला येऊन विदुरा नगरीचा राजा झाला. पुत्र नातू वगैरे सर्व कुटुंबियांसह मोठ्या आनंदात व ऐश्वर्यात तो आयुष्य जगत होता. अशा त्या यवन राजाला कशाचीच कमी नव्हती. त्याच्या धीमतीस अश्व, गज, पायदळ, सैन्य अमाप असून पैशाला कोणतीच कमी नव्हती. त्याच्याजवळ अमाप संपत्ती होती. तो जरी राजा होता तरी भाविक होता. दान धर्म इत्यादी पुण्यकर्मे करणारा होता. तो कोणताही भेदभाव न करता सर्व प्रकारच्या लोकांना सारख्या प्रमाणात दान धर्म करीत असे. त्यातल्या त्यात त्याची ब्राह्मण वर्गावर विशेष प्रीती होती. त्याच्या राज्यात हिंदूंची देवालय होती, परंतु तो कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेत असे. त्याच्या घरचे मौलवी राजाला सांगत, हे राजन, आपण म्लेच्छ जातीचे यवन आहोत, तेव्हा हिंदूंचे देव, देवालय व ब्राह्मण इत्यादींची निंदा करावयास पाहिजे. हे राजन, तुम्ही त्यांची सेवा करतात, त्यामुळे तुम्हाला दोष लागतात. आपण आपल्या धर्माप्रमाणे वागणे हेच योग्य आहे. त्यामुळेच अपार पुण्य प्राप्त होते. हे ब्राह्मण लोक मूर्ख आहेत, मंदबुद्धीचे आहेत. ते दगडाची पूजा करतात. काष्ट, वृक्ष, पाषाण यांना ते देव मानतात. गाईला देव समजतात. अग्नी व सूर्य यांना ते देव समजतात. तीर्थयात्रा करतात. नदीच्या पाण्याला देव मानतात. असे हे मूर्ख ब्राह्मण निराकार देवाला साकार समजतात. अशा लोकांना जे म्लेच्छ लोक भजतात ते अधोगतीला जातात. असा उपदेश यवन राजाच्या पुरोहिताने केला. तेव्हा राजाला भयंकर राग आला. तो म्हणाला, हे मौलवी, तुम्हीच मला सांगितले की अणु, रेणू, तृण व काष्ट या प्रत्येकात देव आहे. सर्व सृष्टी, स्थावर, जंगम हे सर्व ईश्वरानेच रचलेले आहे. सर्वांचा देव एकच आहे. फक्त तर्क व मते यात अंतर आहे. समस्त मानव जातीची उत्पत्ती पृथ्वी, आप अर्थात पाणी, तेज अर्थात अग्नी, वायू व आकाश या 5 तत्वांपासून झालेले आहे. सर्वांना पृथ्वी एकच आहे. कुंभार माती आणतो व त्या मातीपासून वेगवेगळी भांडी तयार करतो, पण त्या सर्व भांड्यांचे मूळत्व माती आहे. गायी नाना प्रकारच्या असतात, रंग वेगवेगळा असतो, पण या सर्वांच्या दुधाचा रंग पांढरा असतो. तसेच सोन्यापासून निरनिराळे अलंकार तयार करतात, तरी मूळत्व सोनेच असते. तसेच मनुष्यदेह भिन्न भिन्न दिसत असले तरी परमात्मा पूर्ण एकच असतो. जसा गगनात चंद्र एकच आहे, पण निरनिराळ्या जलपात्रात त्याचे प्रतिबिंब वेगवेगळे दिसते. एका घरात दीप असताना त्याला सहस्त्र वाती लावल्या तरी समस्त दीपांचे दीपत्व एकच असते. त्यात भिन्नत्व कोठेच नसते. एक सूत आणि त्यात अनेक मणी होतात. तसे सर्व मानव जातीचे अंतर्यामी सूत आत्म एकच जाणावे, भेदभाव करू नये. तसेच या पृथ्वीवर माणसाच्या अनेक जाती आहेत, पण समस्तांचा परमात्मा ईश्वर एकच आहे. भेद मानू नये. आता तुम्ही म्हणता, हे लोक पाषाणाला देव समजून पूजा करतात. तो देव विश्वात्मा सर्व ठिकाणी आहे ना, मग त्या पाषाणात देव नाही असे कसे म्हणता येईल? प्रतिमा पूजा करणे हे अज्ञ लोकांचे काम आहे, अल्पबुद्धीची कृती आहे असे तुम्ही म्हणता. पण ते लोक प्रतिमेत आत्माराम आहे असे गृहीत धरून तिची पूजा करतात. मनस्थिर होण्यासाठी एका प्रतिमेची एक ओळख म्हणून, एक खूण म्हणून आवश्यक असते. ते नाव तिला देतात. नारायण विश्वात्मा या नावाने ते प्रतिमेची पूजा करतात. त्याची तुम्ही निंदा नालस्ती करता. त्यांना तुम्ही मूर्ख समजता आणि इकडे म्हणता की देव सर्वांठाई आहे. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी दुसऱ्याचा द्वेष का करावा? भिन्न प्रकारच्या लोकांच्या भिन्न चालीरीती असतात, पण म्हणून ज्ञानी माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करू नये असे राजाने आपल्या मौलवींना समजावून सांगितले. तो राजा देव व ब्राह्मणांवर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यकर्म करीत असे. स्वामींचा यात्रेला जाण्याचा निर्धार. अशा रीतीने राजा विदुर नगरीत सुखाने राज्य करीत होता.
एके दिवशी त्याच्या मांडीवर फोड झाला. अनेक वैद्य आले, त्यांनी औषधोपचार केले, मलमपट्टी केली, पण तो फोड बरा झाला नाही. त्या फोडामुळे राजाला मरणप्राय वेदना होऊन तो दुःखाने तळमळत असे. त्यावेळी स्वामी गाणगापूरला मुक्कामी होते. त्यांनी मनात विचार केला, आता हा राजा आपल्याला भेटायला येईल. येथे म्लेच्छ आले तर ब्राह्मण मंडळींना त्रास होईल, त्यामुळे आपला मुक्काम हलवला पाहिजे. आता येथे राहणे उचित नाही. आपली चहूकडे कीर्ती पसरली आहे, त्यामुळे म्लेच्छ मंडळी मला पाहावयास येतीलच. त्यामुळे आता लौकिकदृष्ट्या गुप्त राहणेच योग्य होईल. त्यानंतर ते शिष्यांना म्हणाले, आता ईश्वर नाम संवत्सर आहे. गुरुग्रह सिंह राशीत आला आहे. गोदावरीच्या तीर्थावर यात्रेसाठी जाण्याची इच्छा आहे. तेव्हा त्वरित तयारी करा, तत्काळ निघाले पाहिजे. मला यवन राजा बोलवायला येईल, त्याआधी यात्रेसाठी प्रस्थान केले पाहिजे. हे ऐकून शिष्य विचार करू लागले की राजा येथे आला तर काय होणार आहे, काय होईल ते पाहता येईल. आपले रक्षण करण्यासाठी आपले नृसिंह सरस्वती स्वामी आहेत, तेव्हा चिंता करण्याचे काही कारण नाही. यवन राजाचे पापविनाशी तीर्थावर प्रयाण. स्वामी गाणगापूरला असताना यवन राजाला पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे तशी बुद्धी झाली. राजा व्याधी दुःखामुळे चिंतित होता. नाना प्रकारची उत्तमोत्तम औषधे लावीत असे, पण त्याचा काहीच फायदा होत नव्हता. वैद्यांनी नाना प्रकारचे उपचार करूनही फोड बरा होत नाही, म्हणून ब्राह्मण मंडळींना पाचारण करून त्यावर उपाय विचारला. विप्रांनी सांगितले, पूर्वजन्मीचे काही पाप कर्म असेल, ते या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपाने व्याधी घेऊन पीडा देत असतात. त्यासाठी तीर्थक्षेत्रावर जाऊन दान धर्म करावा, अथवा एखाद्या सत्पुरुषाची मनोभावे सेवा करावी. त्याच्या कृपादृष्टी अमृताने मोठमोठ्या व्याधींचा नाश होतो. कोटी कोटी जन्माची पापे नष्ट होतात. हा फोड त्या मानाने अगदी क्षुल्लक बाब आहे. हे ऐकून राजा म्हणाला, हे विप्रहो, मी यवन म्हणून माझ्याबद्दल शंका येऊ देऊ नका. मी विप्रांचा दास आहे. मी पूर्वजन्मी गुरुसेवा केली आहे. थोडे पाप कर्म बाकी होते म्हणून यवन कुळी हा जन्म झाला आहे. यापूर्वी एखाद्या महात्म्याच्या कृपादृष्टीने व्याधी नष्ट झाल्यात असा एखादा वृत्तांत मला सांगावा. हा राजाचा विचार ऐकून विप्र मनात म्हणाला, राजाला एकांतस्थळी नेऊन समाचार सांगणे योग्य राहील. म्हणून ते राजाला म्हणाले, हे राजन, तुम्ही म्लेच्छ जातीचे आहात, आम्ही ब्राह्मण आहोत. आधीच लोक तुमची निंदा करतात, त्यामुळे कसे वागावे हा आमच्या समोर मोठा प्रश्न आहे. तेव्हा यवन राजा म्हणाला, आम्हाला या निंदा नालस्तीची फिकीर नाही. आपण माझा उद्धार होईल असा काही उपाय सांगा. राजाला फार पश्चात्ताप होत होता. तो वारंवार विप्रांची विनवणी करू लागला. तेव्हा विप्र म्हणाले, पुढे पाप विनाशी तीर्थ हे उत्तम तीर्थ आहे. तेथे सहज मौजे खातर जावे, तेथे एकांत पाहून स्नान करावे. हे ऐकून राजाला संतोष झाला व तो त्वरित पाप विनाशी तीर्थावर गेला. सोबत आलेल्या समस्त मंडळींना तेथेच थांबवून तो एकटाच गेला व स्नान आटोपले. तितक्यात तेथे एक संन्यासी आला. राजाने त्या यतीला पाहून नमस्कार केला व आपल्या मांडीवरील फोड दाखविला. तो फोड कसा बरा होईल म्हणून विचारणा केली. तेव्हा तो यती म्हणाला, हे राजन, तुला महानुभावाचे दर्शन झाल्यावर तुझा फोड बरा होईल. याबाबत अशी एक प्राचीन कथा आहे, ती मी तुला सांगतो. महानुभावाच्या दर्शनाने व्याधीनाश. एक आख्यान. अवंती अर्थात उज्जैनी नावाच्या थोर नगरात एक दुराचारी ब्राह्मण राहत असे. ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही तो वाईट आचरण करीत असे. तो मदोन्मत्त असून अनेक स्त्रियांसोबत रममाण होत असे. स्नान संध्येचा त्याने त्याग केला असून तो अनितीच्या मार्गाने वागत असे. असा दुराचारीपणे वागत असताना त्याचा पिंगला नामक वेश्येशी संपर्क आला.
तो बराच काळपर्यंत तिच्या सोबत राहत असे. स्नान संध्या न करणे, रात्रंदिवस वेश्यागमन करणे, तिच्या घरी अन्न ग्रहण करणे हाच त्याचा क्रम होता. एके दिवशी त्या वेश्या सदनात एक ऋषभ नावाचा महायोगी आला. त्याला पाहून दोघांनीही साष्टांग नमस्कार केला व भक्तिभावाने घरी आणले. त्याला बसावयास चांगले आसन घालून षोडशोपचारे पूजा केली. नंतर अर्घ्य पाद्य देऊन गंध व अक्षता लावली. नाना प्रकारची सुंदर फुले वाहिली. अनेक सुगंधी द्रव्ये लावली. महायोगीचा सन्मान केला. दोघांनीही योगी राजाच्या चरणाचे तीर्थ घेऊन त्यांना विविध प्रकारचे पक्वान्नाचे भोजन दिले. हात धुण्यासाठी पाणी देऊन नंतर त्यांना मंचकावर बसविले. मंचकावर योगीराजांनी विश्रांती केली. त्या दोघांनीही योगीराजांना विडा देऊन त्यांचे पाय दाबून दिले. दोघांनीही भक्तिभावाने सेवा केली. योगेश्वराला निद्रा आली असता दोघांनीही 4 प्रहर उभे राहून सेवा केली. सकाळी सूर्योदयाला योगेश्वर संतुष्ट होऊन आपल्या स्थानी निघून गेला. असे कित्येक दिवस त्या विप्राने त्या पिंगलेच्या घरी काळ घालविला. तारुण्य गेले, म्हातारपण आले. काही काळानंतर तो विप्र व पिंगला यांचा मृत्यू झाला. पूर्वकर्मानुसार त्या ब्राह्मणाचा राजवंशात जन्म झाला. दशार्णवाधी पती वज्रबाहू राजाला 2 राण्या होत्या. मोठ्या राणीचे नाव सुमती असून तिला गर्भ राहिला. तोच पूर्वजन्मीचा विप्र होय. ती ज्येष्ठ राणी असल्यामुळे राजाने पुत्रजन्माच्या आधीच मोठा समारंभ आयोजित केला होता. हे पाहून त्या ज्येष्ठ राणीच्या सवतीला क्रोध आला. सवतीला गर्व राहिला म्हणून तिच्या मनात द्वेष भावना जागृत झाली. तिने सापाची विष आणून ज्येष्ठ राणीला मोठ्या हुशारीने पाजले. ते विष राणीच्या अंगात भिनले. दैवयोगाने मरण आले नाही, परंतु विषप्राशनामुळे सर्वांगावर फोड आले व तिला असह्य वेदना होऊ लागल्या. अशाच परिस्थितीत 9 महिने पूर्ण होऊन ज्येष्ठ राणी प्रसूत झाली. त्या नवजात बालकाच्या संपूर्ण शरीरावर देखील फोड होते. सर्वांगात विष भिनल्यामुळे माता पुत्र आक्रोश करून रडत होती. राजाला फार दुःख झाले. त्याला काय करावे सुचेना. देशोदेशींचे वैद्य आले. परीक्षा करून औषधोपचार केले. त्यासाठी अपार द्रव्य खर्च केले, पण कोणताच फायदा झाला नाही. माता बालकाच्या शरीरावर असंख्य व्रण झाले. रात्रंदिवस वेदनेमुळे झोप येत नसे. सर्वांगावर बारीक किडे पडले. त्यांचे दुःख पाहून राजालाही अपार दुःख झाले. राजाची देखील ते दुःख पाहून झोप उडाली. हळूहळू शरीर कृश होऊ लागले. अन्न पाण्यावरची वासना नष्ट झाली. एके दिवशी राजा आपल्या पत्नी पुत्राचे हाल पाहून कष्टीक होऊन म्हणाला, आता मी काय करू? याचा प्रतिकार कसा करू? नाना प्रकारच्या औषधोपचार केला, पण तो सारा व्यर्थ गेला. काहीच फायदा झाला नाही. माझी पत्नी व मुलाची अशी अवस्था झाली आहे की ती जिवंत असून मेल्याप्रमाणेच आहेत. त्यांच्याकडे पाहवत देखील नाही. यांची व्याधी कमी होणार नाही असेच दिसते. यांच्याकडे पाहायचा देखील आता कंटाळा येत होता. आमच्या देहाला देखील काटे बोचल्यासारख्या वेदना होतात. आता काय करावे? त्यांच्या अंगावरील व्रण पाहून आमच्या अंगावरही फोड येऊ शकतात. हे महापापी आहे. त्यांचा त्याग करणे हेच योग्य आहे. पापी माणसाला त्यांचे पाप जिवंतपणी वा मेल्यावर ज्याचे त्यालाच भोगावे लागतात, ते पाप भोगल्या वाचून त्याची सुटका होत नाही. असा विचार करून कोळ्याला बोलावले व म्हणाला, मी काय सांगतो ते नीट कान देऊ नये. माझी पत्नी व पुत्राच्या संपूर्ण शरीरावर महाव्रण झालेले आहे. जेथे मनुष्याचा संचार नसेल तेथे त्यांना महारण्यात त्वरित नेऊन टाकावे. असे बोलून राजाने त्या कोळ्याला रथ दिला. त्या रथात राणी व राजपुत्राला घेऊन तो कोळी निघाला. तेव्हा तिच्या दासी पिता व बंधुजन यांना फार दुःख झाले. ते मोठ्याने शोक करू लागले. नगर नारी माता यांना देखील अपार दुःख झाले. ते म्हणाले, हा राजा पापी आहे.
दुराचारी आहे, स्त्री पुत्रांना मारण्याकरता त्यांना रानात पाठवित आहे. खरोखर किती निष्ठुर आहे हा राजा. रथात बसून कोळी रानात गेला, जेथे कोणीही मानव प्राणी नाही, अशा ठिकाणी त्या माता पुत्रांना सोडून तो परत राजवाड्यावर आला. त्याने राजाला सांगितले, हे राजन, त्या दोघांना महारण्यात सोडून आलो. तेव्हा राजाला अतिशय आनंद झाला. त्याने ही बातमी आपल्या दुसऱ्या राणीला सांगितली. तिलाही अतिशय आनंद झाला. महाव्रणाने पीडित राजपुत्राचा मृत्यू. माता पुत्र दोघेही महाव्रणाने पीडित होती. त्यांना अपार कष्ट होत असे. त्या महारण्यात त्यांना मदत करायला कोणीही नव्हते. अन्नोदका वाचून ती माता आपल्या छोट्या बाळाला घेऊन वाटचाल करू लागली. ती राजपत्नी आधीच सुकुमार म्हणजे नाजूक, त्यातून महाव्रणाचा रोग. त्यामुळे चालून चालून ती थकून गेली. ते घोर अरण्य होते. वाटेत मोठमोठे काटे होते. ते पायात रुतत असत. त्यामुळे आणखी जास्त वेदना होत असत. तशाही परिस्थितीत ती बाळाला कडेवर घेऊन हळूहळू मार्गक्रमण करू लागली. आपल्या कर्माला दोष देऊन पुढे चालू लागली. त्या वनात वाघ, सिंह व मृग असे वन्यप्राणीही होते. कित्येक साप सळसळ जाताना दिसत होते. ती स्वतःशीच म्हणाली, हा वाघ मला का मारित नाही? या संसाराचा मला आता वीट आला आहे. मी एक महापापीण आहे. आता जगून काय उपयोग? असे म्हणून ती पुढे पुढे चालू लागली. अन्न पाणी पोटात नसल्यामुळे ती फार गळून गेली होती. क्षणोक्षणी तिचा तोल जाऊ लागला. आपल्या मुलाची काळजी करीत कशीबशी चालू लागली. पाणी पिण्यासाठी न मिळाल्यामुळे तहानेने अति व्याकुळ झालेली होती. अंगावरील फोडांमुळे असह्य वेदना होत होत्या. वाघ, सर्प वगैरे प्राणी पाहून तिला भीती वाटत होती. तिला वेताळ, ब्रह्मराक्षस, कोल्हे, अस्वले देखील वनात हिंडताना दिसत होते. तिचे केस मोकळे होते. ती अनवाणी चालत होती. अशा महारण्यात ती राजस्त्री हळूहळू चालत होती. पुढे जाताना तिला एक पायवाट दिसली. तिला आनंद झाला. तिला आशेचा किरण दिसू लागला. तिला गुरे चरताना दिसली. तशीच मोठ्या आशेने ती गुराख्याजवळ गेली. हात जोडून छोट्या बाळासाठी पाणी मागू लागली. तेव्हा गुराखी म्हणाला, त्या मंदिरात जा, तेथे पाणी मिळेल, अन्न देखील मिळेल असे म्हणून त्याने तिला मार्ग दाखविला. हळूहळू मार्गक्रमी ती गावात आली. तिथे तिला नर नारी दिसले. त्यांना पाहून तिला आनंद झाला. त्या स्त्रियांना ती म्हणाली, येथे कोण राजा आहे? येथील प्रजा समाधानी दिसते. तेव्हा त्या स्त्रियांनी सांगितले, येथे पद्माकर नावाचा महाधनिक वैश्य राजा आहे. तो फार पुण्यवान आहे. तो तुझे रक्षण करील. एवढ्यात त्या राजाची दासी तिथे आली. तिने राजस्त्रीचा वृत्तांत विचारला. तिला मंदिरात घेऊन गेली. आपल्या स्वामींना त्या माता पुत्रांची संपूर्ण हकीकत सांगितली. वैश्य राजाला दया आली. त्याने तिला आपल्या मंदिरात नेले. तिला एक घर दिले. तसेच अन्न वस्त्र देऊन तिचे रक्षण केले. अशा प्रकारे ती सुमती वैश्य राजाच्या घरी राहत होती. परंतु फोडामुळे ती फारच त्रस्त होती. ते कमी न होता उलट त्यात वाढ होऊ लागली. तिच्या मुलाच्या अंगावरचे व्रण वाढायला लागले. प्राणांतिक वेदना होत असत. अशा परिस्थितीत एके दिवशी तिच्या मुलाचा प्राण कसा निघून गेला ते तिला कळलेच नाही. लक्षात येताच तिने टाहो फोडला. मूर्छा येऊन खाली पडली. शुद्धीवर आल्यावर आपले पूर्वकर्म आठवून रडू लागली. वैश्य स्त्रियांनी तिची समजूत घालायचा प्रयत्न केला. ते तिचे सांत्वन करू लागले. काही केल्या तिचे दुःख कमी होत नव्हते. मागील सर्व दुःख आठवून ती म्हणू लागली, हे माझ्या लाडक्या बाळा, तू कोठे गेलास? अरे, तू राजकुळात जन्मलेला आहेस.
तू राजपुत्र आहेस, तू माझा आनंदवर्धक आहेस. अरे मला सोडून जाण्यात तुला काय शहाणपणा वाटतो? अरे मी तर माझ्या माता पिता व बंधुजनांना सोडून आले आहे. मला तुझाच आधार होता, तू माझे रक्षण करशील म्हणून मला विश्वास होता. तू मला सोडून चाललास, मला अनाथ करून चाललास. आता माझे रक्षण कोण करील? आता प्राण देण्याशिवाय दुसरा मार्गच राहिला नाही, असे म्हणून ती महाशोक करू लागली. हे पाहून नर नारी यांनाही फार वाईट वाटले. सर्व दुःखाहून पुत्र शोकाचे दुःख फार दाहक असते. ते दुःख माता पित्यांना जाळून भस्म करते. असे ती दुःख करीत असताना पूर्वजन्माचे उपकार स्मरून महाज्ञानी ऋषभ योगी तेथे आला. योगेशाचा मातेला उपदेश, पूर्वजन्मीची पुण्याई फलित. त्या योगेशाला पाहून वैश्य राजा पद्माकर याने त्यांना वंदन केले. उत्तमासनी बसवून त्यांची अर्घ्यपाद्य देऊन मनोभावे पूजा केली. तेव्हा योगेशाने चौकशी केली व हा आक्रोश कशाचा आहे व काय झाले म्हणून विचारले. तेव्हा वैश्य राजाने त्याला सविस्तर वृत्तांत सांगितला. योगी राणी सुमतीच्या जवळ आला व म्हणाला, हे बालिके, तू मूर्खपणे शोक करीत आहेस. या पृथ्वीवर कोण जन्माला आला आणि कोण मरण पावला हे समजते काय? मला सांग, आपला हा देह नाशवंत आहे. आपला देह गंगेच्या पाण्यावरील पेसासारखा आहे, पाण्यातील बुडबुड्यांसारखा आहे. दिसतो तसा क्षणात नाहीसा होऊन जातो. आपले शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचतत्वाच्या संयोगाने तयार झाले आहे. ही 5 तत्वे विभिन्न झाली की शून्य राहते. त्यासाठी दुःख करण्यात काहीही अर्थ नाही. तू व्यर्थ दुःख करीत आहेस. रेतापासून प्राणी उत्पन्न होतात. आपापल्या कर्माप्रमाणे ती काळाकडून आकर्षित केली जातात. मायेपासूनच माया उत्पन्न होते. मानवाचे 3 गुण आहेत, सत्व, रज व तमोगुण. देव सत्वगुणी आहे, मानव रजोगुणी, तर राक्षस तमोगुणी असतात. जो गुण प्रबळ असतो तसा पिंड धारण करून मनुष्य जन्माला येतो. पूर्वजन्मेचे जसे कर्म असेल तसा पिंड तयार होतो. तसेच सुख दुःख भोगावे लागतात. देवांना कल्पकोटी वर्ष आयुष्य आहे, पण त्यांना देखील मरण सुटले नाही. मग मनुष्याची काय पाड? त्यामुळे ज्ञानी लोक जन्मामुळे अति उत्साहित होत नाहीत, तर मृत्यूमुळे दुःखही करीत बसत नाही. ते जाणतात की देह विनाशी आहे. गर्भ तयार झाला की एक दिवस त्याचा अंत होणारच. ते सर्व लोक जाणतात. कोणी तरुण वयात मरतात, तर कोणी म्हातारपणी जातात. जसे पूर्वजन्मीचे कर्म असेल तसे घडते. मनुष्य देहात मोहमायेमुळे आपण हा माझा पिता, ही माझी माता, हा माझा बंधू असे आपण म्हणतो. ब्रह्मदेवाने ललाटी जसे लिहिले असेल तसेच काळ वेळेनुसार घडत असते. त्याचे उल्लंघन करण्याची शक्ती कोणाजवळही नाही. असे नाशवंत व अनित्य शरीर असताना तू का दुःख करीत बसलीस? मागील जन्मी तू कोणाची कोण होतीस ते तू सांगू शकतेस? नाही ना. मागील जन्मी तू कोणाची पत्नी होती, कोणाची माता होतीस? मला सांग, तुला हे सर्व माहीत असून विनाकारण दुःख करीत आहेस. तुला जर खरोखरच तुझे हित व्हावे अशी इच्छा असेल तर तू शंकराला शरण जा. हे ऐकून सुमती राणी म्हणाली, हे योगेश, मी राजभ्रष्ट होऊन आले आहे. माता पिता बंधुजनांना सोडून मी रानात आले. माझा पुत्र माझा प्राण होता. माझा त्याच्यावर भरवसा होता. त्याची आता अशी गत झाली आहे. आता मी जगून काय करू? मला देखील मरण यावे हीच इच्छा आहे. असे म्हणून तिने योगीशाच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा योगीशाच्या मनात दया उत्पन्न झाली. तसेच पूर्वजन्मीचे उपकार स्मरून ते प्रसन्न झाले.
त्यांनी भस्म काढले व ते प्रेताच्या कपाळाला लावले. थोडे भस्म त्याच्या मुखात सोडले. तत्काळ बालक जिवंत झाले व उठून बसले. त्याच्या सर्वांगावरील व्रण नष्ट झाले. मातेच्या अंगावरील व्रण देखील नष्ट झाले. राजपत्नी व राजपुत्र यांनी योगी यांना नमस्कार केला. ऋषभ योगेशाने पुन्हा भस्म काढून त्या दोघांच्या शरीरावर प्रोक्षण केले. तेव्हा त्यांचे शरीर सूर्यासारखे उत्तम कांतिमान झाले. देह दिव्य झाले. राणीच्या मुखावर तेज येऊन ती सुंदर दिसू लागली. योगेशाने प्रसन्न होऊन वर दिला. ते म्हणाले, तुम्हाला म्हातारपण येणार नाही. तुम्ही सदा तरुण आणि चिरंजीव राहाल. तुझा मुलगा दीर्घायुषी होऊन कीर्तिमान होईल. पित्याहूनही अधिक काळ तो सुखाने राज्य करेल. असा आशीर्वाद देऊन योगी निघून गेला. यवन राजा व स्वामींची भेट. राजाला पूर्वजन्मीचे ज्ञान पाप विनाशी तीर्थावर भेटलेल्या यतीने यवन राजाला वरील कथानक सांगितले आणि पुढे म्हणाला, हे राजन, सत्पुरुषांच्या संगतीचा असा महिमा आहे. तू जर सत्पुरुषांची सेवा करशील तर तुझा फोड देखील त्वरित नष्ट होईल. आता चिंता करू नकोस, मनात दृढ भाव ठेव. तेव्हा म्लेंछ राजा म्हणाला, असा सत्पुरुष कुठे आहे ते मला सांगा. मी तेथे जाईन. त्यांचे चरण दर्शन होताच मला लगेच बरे वाटेल. तेव्हा यती म्हणाले, भीमा नदीच्या तीरावर गाणगापूर गाव आहे. तेथे एक महात्मा राहतो. त्याच्या जवळ तू जा. त्यांच्या दर्शनाने तुझे कल्याण होईल. हे ऐकून राजा निर्धार करून निघाला. मजल दरमजल करत तो गाणगापूरला येऊन पोहोचला. तेथे त्याने विचारले, या गावात एक तपस्वी संन्यासी आहे असे म्हणतात. ते कुठे आहेत? हे ऐकून लोक भयभीत झाले. ते आपसात म्हणू लागले, हा स्वामींची चौकशी करीत आहे. आता कठीण परिस्थिती येणार असे दिसते. आता हा काय करतो कोण जाणे. राजाशी कोणीच बोलले नाही. त्यामुळे राजाला राग आला. तो म्हणाला, मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. मला ते कुठे आहेत ते सांगा. मग लोक म्हणाले, स्वामी अनुष्ठानासाठी सकाळीच संगमावर गेले आहेत. माध्यान्हाच्या वेळी ते गावात परत येतील. हे ऐकून म्लेच्छ राजाने सर्वांना तेथेच ठेवून एकटाच डोलीत बसून संगमावर गेला. त्याने दुरूनच श्रीगुरूंना पाहिले. तेव्हा तो डोलीतून खाली उतरला व पायी चालत श्रीगुरू होते तेथे येऊन पोहोचला. तो हात जोडून उभा राहिला. श्रीगुरू म्हणाले, का रे रजका, इतके दिवस कुठे होता? बरेच दिवसांनी भेटलास. तू आमचा सेवक होऊन बरेच दिवस झाले. हे ऐकून म्लेच्छ राजाला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. तो महाज्ञानी झाला. त्याने साष्टांग नमस्कार केला. पादुकांवर लोळण घातले. त्याचे अंतःकरण सद्गतीत झाले. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याला पूर्वजन्म आठवला. तो रडू लागला. हात जोडून तो राजा म्हणाला, माझी उपेक्षा केलीस. मी अनाथ झालो. आपण मला चरणापासून वेगळे केले. मला अंधकारात लोटले. मला विहिरीत का लोटले? मी मदोन्मत्त होऊन तुझे चरण विसरलो. मी संसार रूपी माया जाळात अडकलो. मला दुर्बुद्धी झाली. श्रीचरणाची मी सेवा केली नाही. मी दिवांध झालो. तुम्ही निधान रूपाने जवळ होता, पण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. माझी मती भ्रष्ट झाली आणि तुमचे चरण मी विसरलो. तुम्ही भक्तांची उपेक्षा करीत नाही असा मला विश्वास आहे. हे स्वामी, मला अज्ञान सागरात का लोटलेस? आता माझा उद्धार करावा याच कारणाने मी येथे आलो आहे. आता तुझ्या चरणाची धूळ होऊन येथेच पडून राहील. आता हा जन्म पुरे. मला आता जगण्याची इच्छा नाही. अशा प्रकारे म्लेच्छ राजाने श्रीगुरूंची स्तुती केली. श्रीगुरू म्हणाले, तू माझा खरा भक्त आहेस. तुझी इच्छा पूर्ण होईल. राजा म्हणाला, माझ्या मांडीवर मोठा फोड झाला आहे. फार वेदना होतात.
आपण कृपादृष्टी करावी. हे ऐकून स्वामी हसले व म्हणाले, फोड कोठे आहे? राजा फोड पाहू लागला आणि काय आश्चर्य, मांडीवरचा फोड गायब झाला होता. त्याला आश्चर्य वाटले. पुन्हा त्याने चरणावर मस्तक ठेवले. तो म्हणाला, हे स्वामी, आपल्या कृपा प्रसादाने मला राज्यपद प्राप्त झाले. मी अष्टैश्वर्य भोगले, पुत्र पौत्र पाहिले. माझे मन आता संतुष्ट झाले. माझी एकच इच्छा आहे, आपण माझे ऐश्वर्य अवलोकन करावे. तुम्ही भक्तवत्सल आहात, तरी माझी इच्छा पूर्ण करावी. मी इंद्रिय संसार सोडून तुमच्या चरणी लीन होईन. श्री गुरु म्हणाले, आम्ही तापसी संन्यासी आहोत. तुझ्या नगरात फार मोठी पापे घडतात, त्यामुळे आम्ही तेथे येणार नाही. तुझ्या नगरात गायीची हत्या नेहमी होते. जीवहिंसा हे पाप आहे. आता तुम्ही जीव हत्येवर बंदी घालावी. तेव्हा श्री गुरूंनी सांगितलेले मान्य करून दोन्ही हात जोडून तो राजा उभा राहिला. तो म्हणाला, हे स्वामी, मी तुमचा मागच्या जन्मापासून सेवक आहे. आपण माझ्या पूर्वजन्मावर कृपादृष्टी टाकावी. मी पूर्वजन्मीचा रजक आपल्या कृपेने राजपद पावलं, ऐश्वर्य भोगले, मी म्लेच्छ जातीत जन्मलो. ही एकच उणीव माझ्यात आहे. तुझ्या चरणाचे दर्शन होताच मी संतुष्ट झालो. आता आपण माझे पुत्र पौत्र आपल्या अमृत नयनांनी पाहावे, मग मी आपल्या चरण सेवेत लीन होईन. असे नाना प्रकारे तो राजा विनवणी करू लागला. क्षणोक्षणी चरणावर पडून काकुळतीला येऊन विनवणी करू लागला. पाप विनाशी तीर्थावर भेटीचे आश्वासन. श्री गुरु मनात विचार करू लागले, आता यापुढे कलियुगात दुर्जनांचा सुळसुळाट फार वाढेल. त्यामुळे आता गुप्त होणेच योग्य आहे. सहज म्हणून गोदावरी महातीर्थावर सिंहस्तास अर्थात सिंहराशीत गुरु आला असता जावे आणि तेथेच अदृश्य व्हावे, असा मनात विचार करून श्री गुरु संगमावरून निघाले. राजाने आपल्या पालखीत श्री गुरूंना बसविले. त्यांच्या पादुका आपल्या हातात घेऊन पालखी बरोबर पायी चालू लागला. श्री गुरु म्हणाले, अरे रजका, वाहनावर बैस. तू पायी चालत आहेस, लोक तुझी निंदा करतील. लोक समजतात तू राष्ट्राधिपती आहेस. तुझा जन्म म्लेच्छ जातीत झाला आहे. तू ब्राह्मण सेवा करतोस. तुझ्या जातीचे लोक तुला नावे ठेवतील. तेव्हा राजा म्हणाला, हे स्वामी, मी कसला राजा? मी तर तुमचा रजक, तुमचा सेवक. तुमची कृपादृष्टी झाली म्हणून लोखंडाचे सोने झाले, रजकाचा राजा झालो. सर्वांसाठी मी राजा आहे, ही गोष्ट सत्य आहे. पण मी तुमचा भक्त रजक आहे. माझे मनोरथ पूर्ण झाले. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. तितक्यात समोर सैन्य उभे दिसले. त्यात मधोन्मत्त हत्ती होते. नाना रंगांचे घोडे होते. उभा राहून राजाने आपले सैन्य दळ स्वामींना दाखविले. मोठ्या आनंदाने आपले ऐश्वर्य दाखवू लागले. श्री गुरु म्हणाले, तू आता घोड्यावर बैस. तू आपल्या नगरात जा, आमची आज्ञा मोडू नकोस. तेव्हा त्याने सर्वांना घोड्यावर बसण्यास सांगितले. स्वतःही घोड्यावर आरूढ झाला. यवन राजाला अतिशय आनंद झाला होता. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्री गुरूंची भेट झाली म्हणून त्याला अत्युल्हास झाला. श्री स्वामी म्हणाले, आम्ही तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो. आम्ही संन्यासी तापसी आहोत. आम्हाला नित्य अनुष्ठान करावे लागते. तुमच्याबरोबर आलो तर संध्येची वेळ साधता येत नाही. यावर एक उपाय आहे. तू नीट समजून घे आणि अनुकरण कर. आम्ही पुढे जातो, तू मागून ये. आपली पाप विनाशी तीर्थावर भेट होईल. असे म्हणून आपल्या शिष्यांसह ते अदृश्य झाले. मनोवेगाने मार्गक्रमण करीत विदुरा नगरात आले. तेथून त्वरित पाप विनाशी तीर्थावर गेले. तेथे अनुष्ठानासाठी राहिले. तेथे समस्त शिष्य मंडळी भेटावयास आली. साखरे सायम देवाचा ज्येष्ठ पुत्र नागनाथ भेटावयास आला. त्याने मनोभावे पूजा केली आणि समाराधना केली.
नंतर त्याने श्री गुरूंना आपल्या घरी नेले, षोडशोपचारे पूजा केली, नंतर आरती केली, समाराधना केली, 1000 लोकांना भोजन घातले. तोवर सायंकाळ झाली. श्री गुरु नागनाथाला म्हणाले, आम्ही म्लेच्छ राजाला पाप विनाशी तीर्थावर भेटतो असे सांगून आलो आहोत. तेथे आम्हाला जावे लागेल. येथे आम्ही राहिलो तर म्लेच्छ येथे येतील, ते ब्राह्मणांच्या घरी येतील, त्यामुळे त्यांना त्रास होईल. स्वामींचे राजवाड्यात आगमन, पत्नी, पुत्र, पौत्र यांना दर्शन असे सांगून श्री गुरु पापविनाशी तीर्थावर गेले व चांगल्या आसनावर बसून अनुष्ठान करू लागले. इकडे श्री गुरु दिसत नाही म्हणून राजा काळजी करू लागला. मनात तो म्हणाला, हाय हाय, हे काय झाले? श्री गुरूंनी माझी उपेक्षा केली, माझी काही चूक तर झाली नाही ना? स्वामी निघून का गेले? मला मी पुढे जातो, तू पाप विनाशी तीर्थावर भेट असे श्री गुरूंनी सांगितले होते. श्री गुरूंचा महिमा कोणाला कळत नाही. आपले नशीब बलवान म्हणून स्वामींचे चरण दर्शन झाले. मला फोड झाला होता, याच कामाकरिता मी आलो होतो. कृपानिधी गुरुराजांची भेट झाली, हे माझे पुण्यच म्हणावे लागेल. स्वामी पुढे गेले हे निश्चित म्हणून तो दिव्य घोड्यावर बसला व त्वरित निघाला. तो 44 कोस अंतर कापून 1 दिवसात पाप विनाशी तीर्थावर आला. तेथे त्याला श्री गुरु दिसले. त्याला आश्चर्य वाटले. तेथे येऊन त्याने चरणावर मस्तक ठेवले. माझ्या घरी यावे असे म्हणून तो विनवणी करू लागला. त्याने सर्व नगर शृंगारले, पौळी मोती यांची तोरणे उभी केली, गुढ्या मखर उभारली, नगर चांगल्या प्रकारे सजविले. श्री गुरूंना पालखीत बसवून आपण पालखी सोबत पायी चालू लागले. नगरातले लोक नवरत्नांच्या आरत्यांनी स्वामींना ओवाळत होते. असा समारंभपूर्वक राजा स्वामींना घेऊन गेला. सर्व लोक आश्चर्य करायला लागले. म्लेच्छ जातीचे लोक आश्चर्याने म्हणू लागले, पहा, हा यवन राजा ब्राह्मणांची पूजा करतो. हा राजा अनाचार्य आहे. त्याने आपल्या जातीचा धर्म सोडला. ज्याचे तोंडही पाहू नये त्यांची हा राजा मोठ्या आनंदाने सेवा करतो. हा राजा भ्रष्ट आहे, पण सर्व ब्राह्मणांना आनंद होत होता. राजा विप्रांचा सेवक झाला. ही राज्यासाठी हिताची बाब आहे. असा राजा योग्य आहे. तो ज्ञानी आहे. तो ब्राह्मणांचा द्वेष करीत नाही. यालाच पुण्यश्लोक म्हणतात. नगरातील लोक पाहायला येत व नमन करीत. राजा पायी चालत आहे हे पाहून नागरिकांना आश्चर्य वाटत होते. कोणी म्हणत, हा स्वामी प्रत्यक्ष ईश्वरच असला पाहिजे. म्हणूनच यवन राजा त्याची पूजा करीत आहे. हा सारा प्रकार कलियुगात अभिनवच म्हटला पाहिजे. वाजंत्री वाजवत होते. बंदी लोक स्तुती करीत होते. यवन राजा हर्षभरीत होऊन श्री गुरूंना घेऊन चालला होता. अनेक प्रकारची उत्तम उत्तम वस्त्रे, द्रव्य इत्यादी मौल्यवान वस्तू राजा श्री गुरूंना ओवाळून टाकीत होता. ते साहित्य प्राप्त झाल्यामुळे भिक्षुक लोक संतुष्ट होत होते. अशा प्रकारे वाजत गाजत श्री गुरूंना राजा महाद्वारापाशी घेऊन आला. तेथे पायघड्या घालण्यात आल्या होत्या. नाना प्रकारची दिव्य वस्त्रे मार्गात अंतरली होती. तेथे नगारा वाजविण्यात आला. ते राजगृहात पोहोचले. मोठ्या सिंहासनाला शोभिवंत आरास केली होती. त्या शृंगारलेल्या मोठ्या सिंहासनावर श्री गुरूंना राजाने नेऊन बसविले. सोबतच्या सर्व लोकांना बाहेर ठेवून फक्त 4 शिष्यांना बरोबर घेऊन श्री गुरु आत गेले. राजाने आपली पत्नी, पुत्र, पौत्र व बंधुजन यांना बोलावून स्वामींच्या पायावर घातले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार केला. राजाने स्वामींना विनवणी केली, हे स्वामी, मी आपला आश्रित आहे.
मला आज आपल्या चरणांचे दर्शन झाले, माझ्यावर कृपा दृष्टी ठेवावी असे म्हणून चरणी लागला. श्री गुरूंनी प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला. राजाला बोलावून त्याला कुटुंबाबद्दल कुशल वार्ता विचारली. श्री गुरु म्हणाले, आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना, की आणखी इच्छा शिल्लक आहे? तेव्हा राजा म्हणाला, स्वामी, मी आपल्या चरणाला अंतरलो होतो. आता बरीच वर्षे राज्य केले. आता मला आपली चरण सेवा करण्याची संधी द्यावी. हे ऐकून श्री गुरु म्हणाले, आमची भेट श्रीशैल्य पर्वतावर होईल. तुझे पुत्र राज्य करतील. तुम्ही आम्हाला भेटीसाठी पर्वतावर यावे. असा निरोप देऊन श्री गुरु तेथून निघाले. तेव्हा श्री गुरूंचे चरण धरून राजा म्हणाला, मला ज्ञान असावे. स्वामी म्हणाले, तुला ज्ञान होईल असे म्हणून आशीर्वाद दिला. तेथून त्वरित निघून स्वामी गौतमी यात्रेला अर्थात गोदावरी यात्रेला गेले. श्रीशैल्य यात्रेचा निर्धार. गोदावरीत स्नान करून स्वामी गाणगापूरला आले. श्री गुरुचरण दर्शन झाल्यामुळे नगरवासियांना आनंद झाला. सर्व लोक संतुष्ट झाले. कौतुकाने भेटीसाठी आले. मनोभावे वंदन करून आरती केली. श्री गुरूंनी समस्त शिष्यांना बोलावले. श्री गुरु म्हणाले, माझी कीर्ती फार झाली आहे. मी पुष्कळ काळपर्यंत येथे वास्तव्यास राहिलो आहे. आता मी गुप्तपणे राहणार आहे. आता मी श्रीशैल्यावर यात्रेसाठी जाणार आहे. लौकिकदृष्ट्या आम्ही श्रीशैल्यावर यात्रेस जाणार आहोत. तसे पाहता आम्ही गाणगापुरातच राहू. येथून कोठेच जाणार नाही. प्रगट रूपाने यात्रेला जातो, पण गुप्त रूपाने आम्ही निरंतर गाणगापूरलाच राहणार आहोत. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आम्ही येथेच राहणार आहोत. युगधर्माप्रमाणे कठीण दिवस आले आहेत. म्लेच्छाच्या राज्यात क्रूर कर्म होतात. मी प्रगट रूपाने येथे राहिलो तर समस्त म्लेच्छ लोक येथे येतील व अधर्म होईल. यवन राजा आमच्या भेटीस आला म्हणून समस्त यवन जातीचे लोक येतील. ते आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी येथे येतील. म्हणूनच मला गुप्त रूपाने राहणे आवश्यक वाटते. पुढे वाईट दिवस येतील. यवनांचे राज्य आहे. सर्व लोक भजन करायला येथेच येतील. म्हणून मला गुप्त रूपाने राहायचे आहे असे म्हणून श्री गुरु लौकिकदृष्ट्या श्रीशैल्य यात्रेला निघाले. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 50. ओम तत्सत.